मी लातूरकडे येत होते आणि ते कदाचित बीडकडे जात होते. मी त्यांना पाहिलं रस्त्यामध्ये आणि मी थांबले. काही नाही, मी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या यात्रेसाठी. आवाजच कोणी ऐकत नाही. अशा लोकांना राजकारणात शक्ती देण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले आणि त्यांनी अनेक अशा लोकांना, अशा समाजांना संधी दिलेली आहे. ते काम पुढे आम्ही करतच राहू. आज लातूर शहरामध्ये नांदेड, धाराशिव, बीड आणि लातूर यामधील सर्व संघटनात्मक भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यांची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये विशिष्ट प्रत्येक जिल्ह्याची कोर कमिटी आलेली होती आणि जवळपास या मराठवाड्यातील या भागातील 250-300 प्रमुख कार्यकर्ते, मग त्याच्यामध्ये आमदार आहेत, त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष आहेत, प्रमुख पदाधिकारी आहे, यांची बैठक ही पार पडली. अत्यंत छान संवाद झाला. लोकांनी मनमोकळे माझ्याशी त्यांचे मुद्दे मांडले आणि त्यांनाही मी काही सूचना केल्या. लवकरच जिल्ह्याच्या आमच्या पदाधिकारी बैठक जी असते, जिल्हा कार्यकारिणी असते, ती आम्ही पार पाडणार आहोत आणि त्याच्यानंतर मंडल आमची भारतीय जनता पार्टीची रचना आहे, तर मंडलची कार्यकारिणी म्हणजे तालुका स्तरावरची कार्यकारिणी आम्ही पार पाडणार आहोत. कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह भरणं, अर्थसंकल्पात अत्यंत झालेल्या चांगल्या योजनांचा प्रचार प्रसार करणं आणि लोकशाहीच्या माध्यमातून, इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून बूथ प्रत्येक मतदान केंद्रावर आपले अधिकार कार्यकर्त्यांपर्यंत नेणं, मतदानाची नोंदणी वाढवणं, बोगस मतदान रोखणं, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये अत्यंत विस्तृत चर्चा झाली. ॲक्च्युली आमची भेट अत्यंत योगायोगाने झाली. मी लातूरकडे येत होते आणि ते कदाचित बीडकडे जात होते. मी त्यांना पाहिलं रस्त्यामध्ये आणि मी थांबले. काही नाही, मी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या यात्रेसाठी आणि बस संवाद आमचा सहज होता, घरगुती, कॅज्युअल होता. ठीक आहे. तुम्ही बीडलाच प्रश्न विचारला होता. ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, या प्रत्येक पक्षामध्ये मराठ्यांशी निगडीत असलेले सगळे पॉलिटिशियन्स आहेत. जास्तीत जास्त ओबीसीचा पॉलिटिकल चेहरा तयार झाला पाहिजे, म्हणून ओबीसी नेतृत्व राजकीय चेहरा समोर आला पाहिजे, 100 ओबीसी आमदार निवडून आले पाहिजे, त्या अनुषंगानं आपण काम करावं असं पद्धतीचं स्टेटमेंट त्यांचं होतं. कोणत्याही पक्ष ओबीसीला उमेदवारी देत नाही असंही त्यांचं होतं. काय मी त्यांचं ते मत स्वतः ऐकलं नसल्यामुळे मी त्यांच्यावर काही टिप्पणी करू शकणार नाही. पण नक्कीच राजकारणामध्ये वंचितांना, ज्यांचा आवाजच कोणी ऐकत नाही, अशा लोकांना राजकारणात शक्ती देण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले आणि त्यांनी अनेक अशा लोकांना, अशा समाजांना संधी दिलेली आहे. ते काम पुढे आम्ही करतच राहू. पण ते सगळ्यात जास्त तेच लोक त्याचा लगेच फॉर्म वगैरे भरून घेण्यासाठी पण उत्सुक दिसत आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना अत्यंत चांगली आहे. महाराष्ट्रातील समस्त महिलांमध्ये खूप आनंद वाटतो. आमची भेट अत्यंत योगायोगाने झाली होती. मी लातूरकडे येत होते आणि ते कदाचित बीडकडे जात होते. त्यांना पाहिल्यानंतर मी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यांची यात्रा सुरू आहे म्हणून त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देखील दिल्या. या भेटीमध्ये आमचं सहज आणि घरगुती संवाद होता असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत. तर इकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राज्यात राजकारणात वातावरण तापलं आहे. दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांच्या विरोधात आक्रमक आहेत. पंकजा मुंडे या प्रमुख ओबीसी नेते आहेत, तर आंबेडकरांनी मराठ्यांना सरसकट आरक्षणाला विरोध केला आहे. आंबेडकर यांनी आरक्षण बचाव ही यात्रा सुरू केलेली आहे. आंबेडकर यांची यात्रा लातूरहून बीड जिल्ह्यात दाखल झाली. त्यापूर्वी आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांची अचानक भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलं होतं. अखेर प्रकाश आंबेडकर यांनी अंबाजोगाईमध्ये पत्रकारांशी बोलताना या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडेंनी माझी भेट घेतली, मी त्यांना भेटायला गेलेलो नाहीये. आता त्यांना जाऊन विचारा की त्यांचा हेतू काय होता. 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंडल दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दिलेलं आहे. आता फक्त भेट घ्यायची की सहभागी व्हायचं हे त्यांनी त्यांचं ठरवावं. राजकीय पक्ष हे एक जातीय पक्ष आहेत, हा स्टॅम्प मिटला पाहिजे. जरांगे पाटील आणि मराठ्यांचा पाठिंबा तर ओबीसींचा विरोध आहे. प्रत्येक गावात मराठा आणि ओबीसी हे 2 गट तयार झालेले आहेत. मराठा आरक्षण म्हणजे मिळालेलं काढून घेण्याचा मार्ग आहे. ओबीसींचा इतरांना देण्याचा घाट रचण्यात आला आहे. नवीन आरक्षणासाठी नवीन ताट द्या अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चॅलेंज दिलंय.
भाजप आणि मराठा समाजाला तो एक उमेदवार देऊ शकत नाही तर आरक्षण कसं वाचवणार? मराठा आरक्षणाला समर्थन का विरोध हे फडणवीसांनी आता स्पष्ट करावं, असं चॅलेंज यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिलंय. आता प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांच्या या भेटीवर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.